नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या। काही ठिकाणी याला लोक गटारी अमावस्या सुद्धा असे म्हणतात आणि उद्यापासून आपल्या सगळ्यांना लाडक्या भक्तिमय आणि पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे। आजचा हा दिवस फक्त आषाढ संपण्याचा नाही, तर आपल्या घरातील अज्ञात आणि नकारात्मकतेचा अंधार दूर करून श्रावणेच्या पवित्र प्रकाशाचे स्वागत करण्याचा दिवस आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गटारी या शब्दाचा खरा अर्थ आहे, आजच्या दिवशी दीपपूजन कसे करावे, उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावणात कोणकोणत्या मुख्य पूजा आणि काळजी घ्यायची आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गटारी नव्हे तर गतार। मित्रांनो, आज अनेक जण गटारीच्या नावाने पार्टी करतात आणि चुकीचा अर्थ काढतात, पण आपल्या संस्कृतीत या दिवसाला खूप मोठे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व आहे। शास्त्रानुसार आणि जुन्या परंपरेनुसार गटारी हा शब्द गताहार, गत अधिक आहार या शब्दाचा अपभ्रम आहे। गत म्हणजे संपणारा किंवा सोडून दिलेला आणि आहार म्हणजे अन्न। उद्यापासून श्रावण सुरू होणार असल्यामुळे आपण तामसी आहार म्हणजे मांसाहार, मद्यपान सोडून सात्विक आहाराकडे वळतो, म्हणून याला गताहार म्हटले जाते। आजचा दिवस हा वाईट सवयी, वाईट विचार आणि शरीरातील मित्रांनो विषारी यूट्यूब चॅनलवर टाकण्याचा सगळ्यांचे आजच्या दिवशी आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या। काही ठिकाणी याला लोक गटारी अमावस्या सुद्धा आजचा दिवस आणि उद्यापासून आपल्या सगळ्यांना लाडक्या भक्तिमय आणि पवित्र श्रावण घरातील सुरू होणार आहे। आजचा हा दिवस फक्त आषाढ संपण्याचा नाही, कशी करायची आपल्या अगदी सोप्या भाषेत आणि नकारात्मकतेचा अंधार दूर करून श्रावणेच्या पवित्र प्रकाशाचे स्वागत करण्याचा दिवस आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गटारी या शब्दाचा खरा अर्थ। एका पाटावर आजच्या दिवशी दीपपूजन कसे करावे, उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावणात कोणकोणत्या मुख्य पूजा आणि काळजी घ्यायची आहे। अक्षदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गटारी नव्हे तर गतार प्रज्वलित करा। मित्रांनो, आज अनेक जण गटारीच्या नावाने पार्टी करतात आणि किंवा पुरणाचे ढेंडरे बनवून आपल्या संस्कृतीत या दिवसाला दाखवायला मोठे वैज्ञानिक आणि प्रार्थना महत्त्व आहे। शास्त्रानुसार आणि जुन्या परंपरेनुसार गटारी हा शब्द गताहार, दिव्याकडे प्रार्थना आहार की माझ्या घरातील सर्व दुःख, आजारपण आणि अंधार दूर होऊन किंवा सोडून दिलेला आणि आहार म्हणजे अन्न। उद्यापासून श्रावण महिना असल्यामुळे आपण तामसी महादेवाचा मांसाहारचा अत्यंत प्रिय सोडून सात्विक आहाराकडे या संपूर्ण म्हणून याला गताहार म्हटले जाते। पूजा करायचा दिवस हा त्याची वाईट सवयी, वाईट विचार आणि शरीरातील मित्रांनो सोमवार आणि यूट्यूब चॅनलवर श्रावणातील सगळ्यांचे मनापासून उपवास ठेवावा। महादेवाला पांढरी शेवटचा दिवस म्हणजे दीप आणि जलाभिषेक। काही ठिकाणी याला लोक गटारी अमावस्या या मंत्राचा शक्य तितका जप आणि उद्यापासून आपल्या सगळ्यांना श्रावणी मंगळवारी पवित्र श्रावण नवविवाहित सुरू होणार आहे। आजचा हा दिवस फक्त आषाढ संपण्याचा नाही, तर आपल्या घरात गौरीची गाणी आणि नकारात्मकतेचा अंधार दूर करून श्रावणेच्या पवित्र प्रकाशाचे स्वागत करण्याचा दिवस आपल्या मुलाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गटारी या शब्दाचा खरा अर्थ। जीवतीची
आजच्या दिवशी केली जाते. शनिवारी मारुती व शनिपूजन. श्रावण शनिवारी मारुतीला तेल सिंदूर वाहने आणि शनिदेवाची उपासना करणे शुभ फलदायी ठरते. मित्रांनो, श्रावण म्हणजे केवळ कर्मकांड किंवा उपवास नव्हे, तर तो स्वतःच्या मनाला आणि शरीराला शुद्ध करण्याचा काळ आहे. जसे आपण आज घरातील दिवे स्वच्छ करून उजळतो, तसेच या श्रावणात आपण आपले विचार स्वच्छ करूया. मनात कोणाबद्दलही द्वेष न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागूया. हेच खरे शिवपूजन ठरले आहे. तुम्ही सर्वांना दीप अमावस्येच्या येणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच छान माहितीसाठी आपल्या चॅनल भारती मोटिवेशन ऑफिशियलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.